पुढचा वेळ तुम्हाला गप्पा मारण्यासाठी दिलेला आहे, 15 मिनिटं. गप्पा मारा आणि जाऊ शकता जायचं असेल. अक्षयजी बोला. मगाच्या जो तुम्ही जे ते- आकृती दाखवत होतात एल टाईपची ती पूर्ण करणार आहे सांगत होते. हा, मी तेच आठवत होतो की आपण मगाशी कोणत्या विषयावर बोलत होतो. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी जो प्रश्न विचारला त्यावरून, म्हणजे गुरुजींनी जे सांगितलं त्यावरून मला असं समजलं की जे कट किंवा एक्सटेन्शन असतील तर हम्म. त्यामध्ये, एक दिसत मिनिट नाही माझ्या क्लिअर. इथे. हा हा. दिसतं दिसतं दिसतं. तर समजा हे असे एक्सटेन्शन असेल, इकडे कट म्हणता येऊ शकेल. तर मग अशा केसमध्ये आपल्याला ही जी लांबी आहे, ही लांबी आणि ही रुंदी, म्हणजे जी मोठी लांबी आहे विदाऊट कट रेग्युलर, आणि ही समोरचे जे रुंदी, आहे. हा, तर ही आणि ही बाजू दोन्ही जर पॅरलल असतील, समांतर असतील, ही बाजू, ही बाजू, ही बाजू, ठीक आहे, ही जी लांबी आहे ही कट झालेली, ही आलं त्यानंतर लक्षात ही आलं आणि माझ्या. ही, हा, या समांतर असतील, तर ही जी सर्वात लांब बाजू आहे ती आपल्याला कन्सिडर करायची आहे. करायचं म्हणजे हा, पूर्ण चौकशी करून द्यायचं. हो, आणि तसंच रुंदी आपल्याला ही घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला हा जो आहे हा तो पूर्ण पूर्ण चौकोनाचा, करायचा. हा चौकोनाचा पूर्ण करून त्यानुसार आपल्याला पुढचे कॅल्क्युलेशन करायचे. ओके. अं, समजलं सगळं. हे हो. माझ्या समजानुसार काही वेगळं असेल तर सुचवू शकता. नाही अक्षय बरोबर दादा आहे. मी जेवढी अक्षय बरोबर दादा सांगितलं. हा हा सर. विषय असा होता. ते आपण जे घरामध्ये राहतो की नाही, आपण कंपाऊंडची जागा सोडतो 10 फूट, आणि पुढे 10 फूट, मागच्या बाजूला म्हणजे मागच्या बाजूला 5 फूट, साईडला 5 फूट. तर मग प्लॉटचं ब्रह्मस्थान काढताना प्लॉटचं जागा विचारात घ्यायची का आपण जे घर बांधलेलं आहे मध्ये त्याची जागा विचारात घ्यायची? नाही, प्लॉटचं गुरुजींनी पूर्ण प्लॉट. वास्तूची त्याने प्लॉटचं सांगितलं. वास्तूची घ्यायला सांगितली. घराचीच. वास्तूची, वास्तूची म्हणजे घराची का त्या प्लॉटची पूर्ण? नाही घराची. घराची. घराचा अर्थ करताना घराची. भिंतींच्या भिंतींनी बंदिस्त केलेली जी वास्तू आहे आपली. बंदिस्त हा हा हा. बंदिस्त हा, तर जी त्या जागा आहे वास्तूची. त्या बंदिस्त जागेचं सांगितलेलं आहे. पण हा, अच्छा. बरोबर. कंपाऊंड वॉल टाकल्यावर ती प्लॉट सुद्धा बंदिस्त होतो, त्यामुळे ती सुद्धा वास्तू निर्माण होते ना. मग ती सुद्धा आपण पण मग बंदिस्त होते गृहीत ना, धरू. आपण वॉल कोणती बांधली तर ते बंदिस्त होते ना. आणि त्यात नाही मगाशी गुरुजींनी तेच सांगितलं, वास्तूचं ब्रह्मस्थान अर्थात संपूर्ण प्लॉटचं, असं गुरुजींनी म्हटले. जर का ती कंपाऊंड वॉल असेल तर ना. आपण आपण कंपाऊंड वॉल केलेलं घर असेल तर मग त्याचं कसं करायचं? आपण कंपाऊंड धरायचं ना त्याच्यामध्ये? नाही, मला तसं वाटत नाहीये की कंपाऊंड पण ब्रह्मस्थानासाठी कन्सिडर नाही नाही, करण्यात हा येतं म्हणून. प्रश्न आहे ना, डबल डबल विचारला होता गुरुजींना, पण मग गुरुजींनी आता काय सांगितलं ते. शेवटच्या पदार्थ लिहून ठेवूया आपण पुढच्या वेळी विचारायला. तेच तेच तेच. आपण जे नाही बंदिस्त नाही आहे ना, दादा. बंदिस्त जे सांगितले आणि त्याच्यातच सांगितलंय, आपण ज्या घरात राहतोय वास्तूमध्ये बंदिस्त वास्तू सांगितली, हो, वॉल कंपाऊंड नाही सांगितलं त्याच्यामध्ये. गुरुजींनी दोन्ही सांगितले, हो प्लॉटची पण करावी आणि अच्छा. घराची पण करावी, असं दोन्ही ते सांगितले. हो ते नाही ते अभ्यास हो. म्हणजे तसं बांधकाम सांगितलंय. गुरुजी प्लॉटची म्हणजे बांधकाम गुरुजी असं बांधकाम म्हटले. करायची आधीची. म्हणजे कंपाऊंड वॉल पासून पूर्ण करावी आणि घराची पण करावी, असं गुरुजींनी दोन्ही नाही, सांगितले. जर ते ब्रह्मस्थान जर नाही. अभ्यासासाठी कंपाऊंड वॉल, त्यांचे कंपाऊंड वॉल सहित, म्हणजे जो भूमी आहे, जो प्लॉट आहे त्याची काढायला सांगितली. आणि जे आपण ब्रह्मस्थान काढतो ते ऍक्च्युअल वास्तूचं वास्तूची. काढावं. म्हणजे आपण जो बांधकामाचा जो प्लॅन बनवतो किंवा हम्म. ऍक्च्युअल बांधकाम जे आहे, बांधकामाच्या ज्या पूर्ण बंदिस्त आहे भिंतींनी वगैरे, भिंतींनी त्या, भिंतींनी हा, काढावी. त्या वास्तूचे ब्रह्मस्थान मानावे. हो. कारण वास्तू प्लॉट, बांधताना प्लॉट वास्तू बांधताना वास्तूचं ब्रह्मस्थान काढलं जावं. आपण ज्यावेळी प्लॉट बरोबर. घेतो, म्हणजे आपण हा, स्वतः आपण ज्यावेळी प्लॉट घेतो, प्लॉट घेताना बांधकाम करतो, तर त्यावेळेस आपण काही जागा, म्हणजे चारही बाजूंनी आपण जागा सोडतो आणि नंतरून आपण घराचं काम चालू करतो. पण ती पूर्ण जागा आपली असते. प्लस दुसरा पॉइंट असा आहे की ज्यावेळेस आपण जागा घेऊन बांधकाम करतो, त्यावेळेस आजूबाजूची जरी जागा सोडतो तरी त्याला वॉल कंपाऊंड किंवा तारेचं कंपाऊंड, हे कंपाऊंड केलेलं असतं, त्याच्यामुळे ती पण जागा बंदिस्त धरली जाईल ना. तारेच्या हो. कंपाऊंडनी बंदिस्त धरली जात नाही. काय होत बंदिस्त भिंतींनी म्हणजे पूर्ण बांधून.
पूर्ण बंदिस्त म्हणजे दगडी गुरुजींनी बांधकाम आणि गुरुजींनी अच्छा. नाही हा नाही हा. गुरुजींनी काय सांगितलं माहितीये का? जर का स्लॅब टाकलेला असेल किंवा असं पत्राचं शेड असेल किंवा झोपडी असेल तर त्याला नाही म्हटलं त्यांनी. पूर्ण बंदिस्त जागा म्हणजे कशी पूर्ण कंपाऊंड वॉल हा असेल बंदिस्त तर ती बंदिस्त बंदिस्त म्हणजे फक्त केलेलं. हा बंदिस्त. बंदिस्त झोपडीला जागा. नाही, झोपडी पण आणि तुम्हाला त्यानुसार जर काढायचं असेल तर घराचा प्लॅन करताना त्या ब्रह्मस्थानावरून काढा. हे ऑटोमॅटिकली त्या घराचा ब्रह्मस्थान सोडून तिथे येईल ना. असं होऊ शकतं. कंपाऊंडचं ब्रह्मस्थान दादा, कंपाऊंडचं ब्रह्मस्थान ब्रह्मस्थान आणि घराचं काढून त्याच्यानुसार ब्रह्मस्थान प्लॅन वेगळं वेगळं प्लॅन येईल ना तयार मग. करा त्यानुसार. कदाचित हा? कदाचित एका लेक्चरमध्ये गुरुजी म्हटलेले की तुमच्या अभ्यासानुसार 2 ब्रह्मस्थान येऊ शकतात. कदाचित ते हेच असेल की जर प्लॉटचं ब्रह्मस्थान वेगळं असू शकतं आणि आपण जे घर बांधलेलं त्या घराचं ब्रह्मस्थान वेगळं असू शकतं. बरोबर असं सुद्धा बरोबर. अगदी बरोबर. हो हो. बरोबर. आता प्रश्न हाच आहे की नक्की ब्रह्मस्थान कोणतं आपण धरलं पाहिजे. नाही, हा. जे 2 वास्तूची ब्रह्मस्थानांचा विषय जो आला होता तर तो या अनुषंगाने आला होता की काही वास्तूंना 2 ब्रह्मस्थाने असू शकतात. कारण जसं एक्सटेन्शन. हा एक्सटेन्शन हे म्हणण्यापेक्षा काही वास्तूमध्ये कट केल्या जातात. 2 हो. एनर्जी कन्सिडर केल्या जातात. जर लांबी खूपच जास्त असेल तर त्या अनुषंगाने 2 ब्रह्मस्थान येऊ शकतील. पण ते प्लॉटचं थोडंसं आता क्लिअर करायला हवं. पण माझ्या मते तरी म्हणजे जेवढं गुरुजींनी वास्तू सांगितलेल्या याच्यानुसार वास्तू जी बंदिस्त आहे, 4 भिंतींनी बंदिस्त वरती छत आहे, बरोबर आहे. त्या म्हणजे बिल्डिंगचं स्लॅब टाकली. ब्रह्मस्थान काढायला हवं. पण ते दादा पण आता तुम्ही आता 24 गुरुजींनी नंबरच्या बॅचला आहे अमोल ना तुम्ही? दादांना काय सांगितलं? हो. अमोल दादांना गुरुजींनी आता काय सांगितलं की तुम्ही जी हो. तुमचं वॉल कंपाऊंड आहे तिथून तुम्ही ब्रह्मस्थान काढा असं सांगितलेलं. हो, पहिले पहिले बोलले तसं, पण म्हणजे दोन्ही काढा, नंतर वास्तूचं दोन्ही पण काढा सांगितलं. सांगितलं. भूमीचा विचार करताना भूमीचा आणि घराचा करताना घराचा. हो. वास्तू. अक्षय दादा, मी असं विचारत होतो. अक्षय दादा, हा बोला ना. ते दोन ब्रह्मस्थान इथे 28 बाय सांगितलेले. 100चा आपलं 28 बाय फ्लॅट मध्ये 100चा ना प्लॉट, फ्लॅट मध्ये वस्तू लांब ही प्लॉट आपली येतो 28 बाय 100. एल टाईपची असते. 28 बाय 100 हॅलो. हा प्लॉट कसा राहील घेण्याच्या दृष्टिकोनातनं? गुरुजींनी ते गुरुजींनी जसं आतापर्यंत शिकवलं 28 बाय तसं 100. गुरुजींनी आतापर्यंत जे शिकवलं ना त्यानुसार एकाच 2 पेक्षा जास्ती नसावे. एकाच 2 पेक्षा जास्ती नसावे. तर एकाच आयताकार 2 जर पेक्षा असेल जास्त तर म्हणजे? रुंदी जर एक असेल तर लांबी त्याच्या दुप्पट त्यापेक्षा जास्त नसावी. अच्छा, म्हणजे जर 25 फूट जर लांबी असेल म्हणजे रुंदी असेल तर 50 फूट लांबी पाहिजे. हो. हा त्याच्यापेक्षा आणि जास्त जर नसावी का? जरी जास्त असेल तरी चालेल, पण वास्तूचं डिझाईन करताना, प्लॅन काढताना अशा पद्धतीने बनवायला पाहिजे की त्यामध्ये त्या वास्तूचे एनर्जीच्या दृष्टीने 2 भाग करता आले पाहिजे. 2 भाग. म्हणजे वास्तू एक जरी असली तरी त्याचे एनर्जीच्या दृष्टीने 2 वास्तू होतील आणि त्या 2 वास्तूंच्या हिशोबाने आपण म्हणजे काय म्हणता येईल, हा जो दोष आहे आपला लांबी रुंदीच्या गुणोत्तराचा एकाच 2चा, तो मग तिथे आपल्याला टाळता येतो जर वास्तू त्या हिशोबाने आपण डिझाईन केली तर. आता ज्या मी घरात राहतो ना ते 12 बाय 48 आहे. मग कसं कसं येते म्हणजे? बसत नाही त्यामध्ये. बसत नाही ना? बसत नाही. हम्म. 12-24 असं व्हायला हवं. ते 4 भरपूर पट. झालं होतं. एकच 4 होते. 3 पट जास्त होतं ना. 4 पट 12 चौक 4 पट तेच ना. एकाच एक 4चं आहे. राऊंड 3 पट होतंय ना जास्त. पण बऱ्याच हो. वास्तूंमध्ये जुने वाडे, जसं आता मागे कोळथरकरांनीच बहुतेक गुरुबंधूंनी एका प्रश्न विचारला होता की आमचे जुने वाडे असे आहेत की लांबी खूप जास्त आहे. पण मी मागेपर्यंत असतात ती. पण त्यावेळेस गुरुजींनी हे सांगितलं होतं की वास्तू जर लांबी जास्त असेल तर मध्ये कट करून म्हणजे त्या पद्धतीचं डिझाईन करून 2 वास्तू एनर्जी लेवलला 2 वास्तू करता येतात. बरोबर. तर मला माहित नाही, पण मला एक असं वाटतंय की जे जर जुने वाडे असतील तर त्यामध्ये असं जे गुरुजींनी सांगितलं की कट करून एनर्जी लेवलला 2 वास्तू, तशी काहीतरी प्रोव्हिजन ऑलरेडी त्यामध्ये केली गेलेली असू शकते. कट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं असेल त्याच्यामध्ये? ते म्हणजे 2 ते नाही ब्रह्मस्थान सांगता काढायचे येणार, का? ते गुरुजी सांगू शकतील. बिझनेस विचारा.
आता ते कट करायचं म्हणजे जिन्याने जिना देऊन कट करता येते की मध्ये थोडी गॅप देऊन कट करता येते, काय ती कन्सेप्ट अजून काहीच क्लिअर नाही. ते गुरुजीच सांगू शकतील आपल्याला. कट म्हणजे आपलं जे स्लॅब असतो छत असतं ना, छत जर का कट करता आला तर ते वास्तू कट होणार आहे. जर का आपला स्लॅब अखंड आला तर ती वस्तू आपली कट नाही होत. आणि अच्छा, गावाच्या ओके. गावाच्या नावाबद्दल आणि आपल्या नावाबद्दल काय सांगितलं होतं गुरुजींनी ते? ते तुम्हाला वर्गात डिटेल मध्ये वर्गातच समजेल ते समजेल. पुढे. वर्गातच हा, वर्गात समजेल. तो थोडा विस्तृत आता अभ्यास आहे ते. लक्षपूर्वक अजून एक ऐका. हा, रेकॉर्डिंग जरा ऐका एक परत. बोलायचं एक दोन होतं. वेळा बाकी राहतील आपली एकदा राव. ऐकून समजत नाही ते. अच्छा. मला लांबी आणि रुंदीबद्दल जरा बोलायचं होतं. लांबी हा, आणि रुंदीचा विषय यापूर्वी पण झालेला, की नक्की हा, हा, लांबी कोणती धरायची घराची आणि रुंदी कोणती धरायची. हा, हा, अजून मी कन्फ्युज आहे थोडासा त्यात. पण आपण कुठल्याही घरात जेव्हा जातो तेव्हा अक्षय घरात प्रवेशद्वारावरून कुलकर्णींनी प्रवेशद्वारावरून प्रवेशद्वारावरून बरं का? जेव्हा आतमध्ये जातो त्यावेळेला घर समोर जेव्हा पाहतो ते लांबच्या लांब दिसतं, म्हणजे लांब असेल तर तेव्हा आपण बोलतो ना त्याला की हा, किती लांब आहे तुमचं घर, लांबच्या लांब आहे. म्हणजे हा, हा. प्रवेशद्वारापासून किती लांबी पकडावी कदाचित, आणि आपल्या दोन हातांना रुंद किती आहे, म्हणजे त्याची जी width असते, अशी लांबी आणि रुंदी अशी आपण विचारू शकतो. बरोबर बरोबर. असंच असावं. गुरुजींनी तेच सांगितलं, जो भाग जास्त लांब असेल ती लांबी पकडावी, ती ती जो लांबी भाग लांबी धरावी कमी आणि कमी कमी लांब असेल असेल तो ती ती रुंदी रुंदी पकडावी. धरावी. जागेनुसार ठरवता येईल ते. बरोबर आहे. मग मग जागेनुसार ठरवता येईल. प्रवेशद्वार जर का रुंद दिशेला असेल तर मग ती हे बदलते ना व्याख्या त्याची. नाही नाही नाही. मी नाही म्हणजे म्हणजे नाही. जसं मी आता म्हटलं, आज जसं मी तोच प्रश्न मला पडला होता. तर हा. गुरुजींनी आज तेच क्लिअर केलं की एक मिनिट. प्लॉट जर आडवा असेल तर आडवीच लांबी हा धरायची ना. नाही, पण आपण बोलतो ना मग एखाद्या घरात शिरल्यावर प्लॉट जर का आडवा असेल तर आपण बोलतो अरे वा किती तुमचं घर रुंदच्या रुंद आहे, आणि समोर लांब दिसत असेल तर आपण बोलतो लांबच्या लांब आहे. तर ती लांबी असू शकते, ही रुंदी असू शकते असं. पण अक्षय म्हटल्याप्रमाणे गुरुजींनी हे सुद्धा जास्त आहे ती सांगितलेलं आहे, लांबी ना. जास्ती आहे जास्त ती लांबी आहे आता ती पकडावी. आडवा आहे लांबी तर आणि कमी आहे ती रुंदी असं सांगितलं. हा, हा. बरोबर असंच सांगितलंय गुरुजींनी. असं त्यानुसारच गुरुजींनी मानून चालू आहे. सांगितलं. बरोबर. त्यानुसारच मानून चालू आहे. हे सगळं सर ऐकतात हा. ही हा, चर्चा सर ऐकत आहेत. गुरुजी ऐकत आहेत आपली चर्चा. ऐकतायत का? हे चालू आहे ते त्यांचं. म्हणतात ना, गुरु 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 होत आहे म्हणतात ना. हे गुरुजी ऐकायला बोलतात लागतं आपलं. आपल्याला. आपण चुकीचं काय बोलत नाही ना, किंवा आपल्याला चुकीचं काही समजलेलं नाही, त्यांच्या कानावर जायला नाही, चांगलं आहे. त्यानिमित्ताने काही चुकत चालू असलं तर त्यांचे मार्गदर्शन होईल आहे. आपल्याला. क्लिअर होईल. हा. आता कंपाऊंडचा एक विषय थोडा कन्फ्युजिंग झालाय. कंपाऊंड असेल तर कंपाऊंड पण वस्तूचा भाग मानून ब्रह्मस्थान नाही, पण काय. ते दोन भाग आहेत नाही, मुळात. आणि अक्षय दादा मुळात ऐका दोन. ना, वन साइड हा, बरं का, जर मागची साईड किंवा स्पष्टपणे बंदिस्त सांगितली. दक्षिण बंदिस्त साईड जर जागी कधी ब्लॉक आपल्या असेल ना, बरं का, तर ते ब्रह्मस्थान चेंज हा, झाल्यानंतर ना पूर्ण वास्तुशास्त्र चेंज होतं घराचं. हो हो आणि तुम्ही जर का वॉल कंपाऊंडचं घेतलं ब्रह्मस्थानच चेंज झालं ना डायरेक्ट. हा, हो. आणि ब्रह्मस्थान तुमचं भिंतीमध्ये येईल मग डायरेक्ट. हा, जर का वॉल कंपाऊंड घेतली आपण, तेच तेच. कोणाची दहा हो, 10 फुटाची एक्झॅक्टली. कंपाऊंड असते, कोणाची 5 फुटाची असते. हो, जसं एक्झॅक्टली, जसं बरोबर. शिकवलंय त्यावरनं तरी एवढं लक्षात आलंय की चारही बाजूंना बंदिस्त असलेली म्हणजे बंदिस्त जी कंपाऊंड नाही. असतो कंपाऊंड आणि सोडून आपण ऍक्च्युअल जो प्लॅन भूमीचं बनवलाय टाकायचं वास्तूचा, असेल तर ऍक्च्युअल बिल्डिंग कंपाऊंड. केलेली आहे, त्याचं ब्रह्मस्थान घेण्यात गुरुजींनी यावं. स्पष्ट बरं, सांगितलं अक्षय होते अक्षय दादा, की एक झोपडी. एक एक प्रश्न असा आहे आणखी, जसं तुम्ही प्लॉटच्या बद्दल बोलले, लांबीच्या डबल रुंदी म्हणजे रुंदीच्या डबल लांबी पाहिजे असं, तर ब्रह्मस्थान आता म्हणजे कितीच त्याची जागा मोठी पाहिजे, म्हणजे पूर्ण वास्तूच्या क्षेत्रफळाचं केवढं ब्रह्मस्थान कन्सिडर करायचं? तसं काही ते नसतं. अजून शिकवलेलं नाहीये. त्यामध्ये मधल्या त्यामध्ये भागात एक वास्तुमंडल म्हणून एक कन्सेप्ट आहे, जी हा आता सुरुवात केली आहे जस्ट. तर त्या हा. वास्तुमंडलात पुढे शिकताना कळेल की ब्रह्मस्थानाची व्याप्ती किती आहे की काय. हे अजून अच्छा. शिकवलेलं नाहीये. तर आत्ताच काही बरोबर. बोलणं त्यावर थोडं चुकीचं होईल. पुढे यायचे अभ्यासक्रमात तुमच्या अजून एक हे 25 हो होतं, नंबर द्यायचा. चर्चा लांबी जर चालू का आहे. आपण जर हो का लांबी आणि रुंदी, मी असं ऐकलेलं आहे, लांबी आणि बरं का, वन आपण थर्ड जर का पाहिजे बॉस, म्हणजे वन थर्ड असते बॉस. होऊन तर जास्त मोठे येईल. एवढी जागा कसं काय तुम्ही एवढं ते सेंटरला कसं काय मोकळी ठेवता येईल एवढी.
हे बघा ते पण नक्की सांगता नाही येणार कारण आता तुम्ही जी वास्तू कन्सिडर करताय तिची तुम्ही म्हणताय की लांबी जास्त आहे रुंदी कमी आहे परंतु आपण जेव्हा हे मांडतो अ, अ, ब्रह्मस्थान. ब्रह्मस्थानासाठी आपण वास्तूचे पद वगैरे सर्व जे शिकवलेत गुरुजींनी ते चौरसाकृती आहे म्हणजे स्क्वेअर आहेत हम्म. तर आयताकृती वास्तू असेल तर मग त्यामध्ये तो स्क्वेअर ऍक्च्युली कुठे तिथे कुठून बघायला लागेल. कसा घ्यावा आणि त्यामध्ये ब्रह्मस्थानाची व्याप्ती किती घ्यावी हे अजून ते शिकायचं आहे पुढे पद कसे कन्सिडर करायचे दादा मग ते 9 पार्ट करून घ्यायचे का त्याचे हा ते ते पुढे पुढे अभ्यासात लक्षात येईलच तुम्हाला कारण तो पण थोडा विस्तृत अभ्यास आहे नाही, पुढे गुरुजींनी सांगतील गुरुजींनी सांगितले ना की लांबीचे 9 भाग करा, रुंदीचे 9 भाग करा. तर हो त्यानुसार मग हो ती 81 पदं निर्माण होतात. त्या 81 हो हो पदामध्ये मधली जी 4 का 9 पदं असतात कदाचित, सॉरी 9 पदं, ती दिसत असतील तर ब्रह्मस्थान. बघा तुम्ही. अगदी हा बरोबर, 9 करा पदं आहेत ती करा करा. बरोबर आहे. मधली 9 पदं जी येतात ना ती ब्रह्मस्थान निर्माण होतात. मग हा मधली त्यांची 9 पद बरोबर म्हणजे तीन 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 पदांचं 3 पद लांबी 3 पद रुंदी असं तीन तीन हो तीन बरोबर लांबी 3 रुंदी. हम्म. आणि मला अजून एक म्हणायचं होतं की जर का आपण लांबी आणि रुंदी एक्झॅक्ट डिसाईड नाही करू शकलो तर आपलं पुढची जी गणित आहेत आयादी सूत्रानुसार ती चुकू शकतात. कारण आय काढण्यासाठी जे सूत्र आहे ते लांबी गुणिले 8/12 आहे आणि हो वेळ काढण्यासाठी सूत्र आहे ते रुंदी गुणिले 9/10 आहे. म्हणजे जर का आपण आय आणि आपला लांबी आणि रुंदी लांबी चुकलो रुंदी तर चुकली आय वेळ आपला सगळंच चुकणार. चुकून जाईल त्यामुळे हे आपण एकदा गुरुजींकडून पुन्हा एकदा कन्फर्म करून घेऊया, सर्वांची अनुमती हम्म. असेल तर. नाही कदाचित करून गुरुजी घेऊ सांगतीलच पुढे आपल्याला. पण एक कुलकर्णी आपण जे एक हा आकृती दाखवली घराची बरोबर आहे तर ती तो जो डग दाखवला म्हणजे तो कट दिसतोय आपल्याला दाखवतात तुम्ही असं एल टाईप मध्ये हा 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 तर तो किती फुटाचा आहे ते पण महत्वाचं आहे. सपोज तुमची लांबी 30 फुटाची डग असेल तर तुमचं त्याला दोन दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा कोण तयार होतात घराला. जसं आपले 4 कोण असतात तसे 6 कोण तयार होतात तिथे. म्हणजे हो कशा 6 कोण तयार होतात नितीन मग दादा त्यात कसं काय लांबी तुम्ही आकृती परत ब्रह्मस्थानावर दाखवा हा तिचे कसं काय ब्रह्मस्थानावर नितीन दादा फक्त पुढची भिंत येऊ नये, मोकळी जागा राहावी. त्यावर चाललो बिललो तरी ब्रह्मस्थान चालतं असं हम्म. गुरुजी म्हणाले होते. साधारण हेच आहे की ब्रह्मस्थानावर फक्त ब्रह्मस्थानावरती हा काही वेळेस आहे ना असं बीम वगैरे असतात आलेले सेंटरला. हा हा हम्म. जड वस्तू नको पाहिजे, येऊ नये भिंत नको तशी. पाहिजे. किमान जो आपला हम्म. सेंटरचा भाग आहे ना किमान 3x3 जो भाग असतो ना म्हणजे आय म्हणा किंवा बरोबर गोल आकारामध्ये थोडा आपला मोकळा पाहिजे. हा प्लॅनिंग करताना तसं करावं. अजिंक्य हा दादा आता तुम्ही आणि 3x3 बोलले ना ते ब्रह्मस्थानाचं हम्म. हम्म. ते 1/3 3 येतं बाय ना मग हो म्हणजे हो 9 पद येतं ना 9 मग 9 पदांचे पदांपैकी बरोबर. 3 पण पद ते पण बरोबर ते ते वास्तू वास्तू 1/3 मंडलाच्या येतं ना ते 1/3 येते घराच्या वास्तुमंडळ आपण लांबीचं येतं. नाही जो मगाशी जे दाखवले ते अक्षरशः वास्तुपूजनाच्या चांगले जाणारे हे आहे ते. मग ती आणि ज्यांची फ्लॅटमध्ये घर आहेत वास्तुनुसारच ना म्हणतात. ज्यांची फ्लॅटमध्ये घर आहेत त्यांना ब्रह्मस्थानच निघणार नाही नाही त्यांच्या घरात. शक्यच नाही. नाही, ब्रह्मस्थान निघतं पण त्याला निघतं कट असतात, नाही मग त्यांना एक्सटेन्शन ब्रह्मस्थान निघतं. असतं. नाही गुरुजींनी सांगितलं की अनेक ब्रह्मस्थान निघू शकतात. मग ते प्रत्येक रूमचे निघतील मग प्रत्येक रूमचे निघतील असं होईल. ते फ्लॅटमध्ये एल काही काही फ्लॅटमध्ये असं एल टाईपचे रूम असतात. त्याचं कसं करणार ब्रह्मस्थान. बरोबर आहे बरोबर आहे आता हे तुम्हाला दाखवता येणार ना आहे माझ्याकडे चित्र एक तसं माझ्या मी ज्या दिवसात राहतो ते काय दिसतंय का थोडंफार तरी. हा नाही थोडं जवळ दिसतंय घ्या थोडं दिसतंय दिसतंय हा एल एल टाईप मध्येच आहे ना जवळपास. एल टाईप आहे. त्यातला हा जो चौकोन दाखवलाय हा आता एक्सटेन्शन हे एक्सटेन्शन आहे. बरोबर. बरोबर एक्सटेन्शन आहे. मग त्याचा हा चौरस कसा पकडला तर हा इथं येऊन हा इथं करून इथं गेला, बाकीचा भाग सोडला इथे सुटलेला मग आत घेतला आणि मग त्याचं ब्रह्मस्थान खंड सेंटर.
मग प्रत्येक मग असे रूम वाईज आपले ब्रह्मस्थान निघतील ना मग. नाही नाही नाही. नाही ना, मग सेंटर ब्रह्मस्थानी सेंटरला देणार आहे. जसं आपलं होय बॉडीचं की. आपलं नाभी आता ब्रह्मस्थान आहे. आपण आता बघितलं अक्षयजीनी जे सांगितलं, काही भाग वाढवला तो एक बाजू होती, याला 2-3 कट आहेत, त्यामुळे हो काही ना वेळा मग. एक बाजू सोडावी लागते, एक बाजू आत घ्यावी लागते. पण त्या गोष्टीचे जर 2 पार्ट केले तर 2 ब्रह्मस्थाना निघतील तिथं. ते जे लांब. नाही नाही, म्हणून ते काही भाग जोडायचा असतो, काही भाग सोडायचा असतो, एक जे ब्रह्मस्थान काढायचं असतं. जे बरं जे बरं, हे व्यंकट स्वामी काकांनी काय विचारलं होतं तेव्हा, ते तळघराचा काय विषय होता व्यंकट स्वामी काका? ऐकताय का? नाही येत मला वाटतं ते. काय विचारला होता तो प्रश्न? गुरुजींना काहीतरी विचारलं होता ना तुम्ही? गुरुजींना माझा असा प्रश्न होता की आपण वास्तू तज्ञ म्हणून एखादा चुकीचा लेआउट दिला तर त्याचा त्रास घर मालक म्हणजे घर मालक जो बांधतो त्याला तर होतोच. म्हणजे एखादा दोष, जसा आग्नेय दोष झाला तर आग्नेय दोषमुळे जे परिणाम आहे आग्नेय दोष त्याच्यामुळे त्यांना तर होतोच घरमालकाला. पण वास्तुतज्ञ म्हणून आपण चुकीचं नाही का लेआउट त्याला दिलं. 25% होता. हा, घरमालकाला आपल्याला पण 25% होता. आपल्याला पण पण जो नाही तसा वास्तूमध्ये नाही, त्रास राहतो होतो का? त्याला अहो बांधकामाचं सांगतायत ते. हो हो, बांधकाम करताना नाही का चुकीचं म्हणजे असं. ज्याने दिला वास्तुतज्ञाला पण त्रास होईल का बुवा, असं म्हणताय का? हो 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 हो, असं असंच असं बोलायचं. होतोच म्हणते. मग गुरुजी काय बोलले मग? गुरुजी बोलले ना, होतेच म्हणे ना. होतो होतो होतो. आपण फी घेतलेली असेल तर होईलच ना. होच. ते चुकीचं बांधकाम, चुकीचं लेआउट दिल्याबद्दल त्याला त्रास होणारच. आणि जे चुकीचं बांधकाम करतो मेस्त्री त्यांना पण होतेच म्हणे. होय होय. अच्छा. ओके. तर 15 मिनिटांची जास्त वेळ होऊन गेला, उदी दिला फक्त. गुरुजी रागवतील बरं का. रागवायचं ठीक नाही. आहे. फोन नंबर जरा द्या की. आपण एक मुसळे सर. हा बोला. हॅलो. हा बोला. फोन नंबर एक असावे दोघा तिघांची जरा तर बरं होईल. नितीन सर म्हणताय का? तुमचे नंबर सांगा की. हा, नितीन सर बोलताय? काय झालं? तुमचे फोन नंबर द्या की. होय होय बोलतोय. नितीन सरांकडे आहे ना माझा नंबर. फोन नंबर द्या की तुमचे, असू दे. घ्या ना घ्या ना. नाही तुम्ही सांगा की आता, असू दे. माझा व्हॉट्सअपचा नंबर 9270 सॉरी 9270. 9271 9271 हा 89 1567. हा 9271 89 1567. हा व्हॉट्सअपचा नंबर आहे परत माझा. एकदा सांगा. 9270. परत एकदा सांगा. 9271 परत सांगा. 9271 हा 89 हा बोला. हा 1567. 1567. हो 1567. हो मुसळे सर ना. हो. एक मला मगाशी किती व्हॉट्सअपचा हा नंबर माझा. व्हॉट्सअप आहे काय? ओके ओके. थँक्यू सर. हा आला मला मिलिंद खैरना. सर माझा आहे तो. हा तुमचा आहे का? तुम्हाला मेसेज केलेला होता मागे 2-3 दिवसापूर्वी. अक्षय दादा तुमचा पण द्या ना. अक्षय दादा, मला पण एक नंबर द्या ना तुमचा. हा नंबर नंबर घ्या. सांगा नंबर. हा 8275 हा 58 हा 53 एकदा पुन्हा सांगा दादा. 8275 58 875 53 हा 53 53. ओके. पण मी पण तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे. 8275. हो हो हो. हा नो डाऊट. ते नाही लक्षात ठेवून आपण पुढची हे चर्चा कसं- करू असं. हो नक्कीच. आणि अजिंक्य दादा तुमचा पण द्या ना एक नंबर. अजिंक्य दादा. हा बोल. हा 777 777 58 58 27 27 978. 978.
कसं नाव आहे सर? तुम्ही कुठले आहेत अजिंक्य अजिंक्य दादा? मी मुंबईत असतो घाटकोपरला. अजिंक्य अच्छा, घाटकोपरला. ओके. तुम्ही? अजिंक्य सरनेम कसं? मी नाशिक. नाशिक नाशिकला कुठे? कोण असतं? नाशिकला कुठे दादा? नाशिक जवळ निफाड म्हणून आहे गाव तिथे. हो का, मी सिन्नर. निफाडला कोण असतं? अच्छा, अक्षय दादा? निफाडलाच असतो मी. अक्षय हा, दादा मी आहे. अच्छा, असं का? बरोबर. तुमचं कोणी आहे का निफाडला? आणि हा, माझं जाणं येणं असतं. अच्छा अच्छा, बरं बरं. आणि नितीन दादा तुम्ही कुठचे? जळगाव. अच्छा, जळगाव. चला, श्रीराम समर्थ. अजिंक्य सर, अजित दादांचा नंबर अजिंक्य हवा होता. सरनेम कसं? अजित दादा तुमचा नंबर हवा होता. तुम्ही म्यूट म्यूट आहेत. येस येस. 73 85 93 तर 85 93. 71 91 हा व्हॉट्सअप नंबर आहे. ओके. कॉलिंग नंबर आहे 820 804 80 74. 820 804 820 804. 80 74 8074. ओके. अजित दादा बरेच दिवसांनी ऐकायला आलं. छान वाटलं असेल जरा. होय होय. आणि माझी बहीण मला दादा अशी आठ तुम्हाला मारते. हो. अजित दादा मला तुम्हाला हे म्हणजे नितीन दादा, अक्षय दादा आणि अजिंक्य दादा आणि अजित दादा तुम्हाला चौघांना हे विचारायचंय, तुम्ही कितव्या बॅच नंबरचे? 25. आणि 25. 24. मी 24 मी आहे. 24. अक्षयजी अच्छा आणि मी 24 बॅचले. मी पण 24. अच्छा. हा, अजिंक्य 25. आणि नितीन दादा 25. बॅच म्हणजे नंबर तुम्ही आमच्या 25. बॅचचे? हो. आमच्या बॅचचे, कारण की अमोल दादा पण 25 नंबरलाच आहेत ना. तोच नंबर तिथे. ठीक आहे. थँक्यू. हा, काही अडलं धन्यवाद तर सर्वांना. म्हणजे सरांनी सांगितल्यानंतर समजलं नाही तर नक्कीच मी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करेल तुम्हाला. तेवढा त्रास हो देईल हो. मी तुम्हाला. आणि दिला नाही, गेला धन्यवाद. चर्चा करत पर्टिक्युलर जाऊ काही आपण. काही अडचण असेल हो, की आपण नाही आणि हो लास्टला जर आपल्याला गुरुजींकडेच जायचंय तर हो, तर विषयच हो. नाही. पण पण आधी आपण किती कॅपेबल आहे ते बघूया. हा, हा, असं त्यासाठीच मी हे म्हटलं. आपण चर्चा किती केली तर आपल्या चालेल. आपण कॉन्सेप्ट अजून किती क्लिअर होतील. मग काय नाही तर मग हम्म. उलट परत गुरुजींना विचारायचं. जर का आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर गुरुजींना बरं वाटेल ते. हो हो, तेच. चालेल, ठीक आहे. चला, श्रीराम समर्थ. समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.